तुमचं पण असंच होतं का? एका वर्षी तर शंकरपाळे एवढे छान खुसखुशीत झाले, पण यावर्षी मात्र बिघडले. किंवा यावर्षी चांगले झाले, पण मागच्या वर्षी बिघडलेच होते. काय झालं लक्षातच येत नाही. असं जर तुमच्यासोबत होत असेल ना, तर आजचा व्हिडिओ सविस्तर पहा. अजिबातही स्किप करू नका. छोट्या-मोठ्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. ना याच्यात दूध घालायचं आहे, ना तेलाचं, तुपाचं मोयन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तेलाचं, तुपाचं मोयन न घालता अगदी 1 किलोच्या प्रमाणात शंकरपाळी कशी करावी ते मी सांगितलेलं आहे. किलोच्या मापात आणि वाटीच्या मापातही. किलोच्या मापात बघाल तर इथे 1 किलो आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि वाटीने म्हणाल तर 4 वाट्या तुम्ही हा मैदा घ्यावा. किंवा मग नुसतं वाटीच्याच मापाने बनवत असाल तर घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करा आणि त्यानुसार सर्व इन्ग्रेडियंट मोजून घ्या. मैदा कितीही नवीन असो, स्वच्छ असो, आधी गाळून ठेवलेला असो, तरीही सुद्धा जेव्हा तुम्ही शंकरपाळी बनवता त्यावेळेस मैदा हा गाळून घ्यावा. त्यामुळे मैदा हलका होतो आणि कुठेतरी आपली शंकरपाळी हलकी-फुलकी होण्यास मदत होते. अगदी एक चुटकी मीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. गोडच शंकरपाळी बनवत आहे तरीसुद्धा मीठ घालावं. तूप आपण याच्यामध्ये अर्धी वाटी असं रवाळदार घातलेलं आहे. गरम किंवा पातळ तूप याच्यामध्ये घालायचं नाही आहे. असं रवाळदारच तूप याच्यामध्ये घालावं. जर तूप पातळ असेल तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. छान असं रवाळदार झालं की मग त्याचा वापर करा. 1 किलो मैद्यासाठी अर्धी वाटी रवाळदार तूप प्रमाण लक्षात घ्या आणि तूप लावण्याची पद्धत बघा. संपूर्ण मैद्याला असं चोळून तूप लागलं पाहिजे. अगदी 5 मिनिटं हे तुम्ही चोळून या पिठाला तूप लावा. म्हणजे पीठ जे आता तुम्हाला असं खूप भुरभुरसं वाटतंय. आता बघा अगदी मुठी तयार होते आणि पीठ असं भुरभुरसं नाही आहे. व्यवस्थित त्याला बाइंड आलेली आहे. पीठ मुरायला 15 मिनिटासाठी साईडला ठेवलं. तोवर काय करूयात? साखर पाण्यामध्ये वितळून घेऊयात. गरम करायची गरज नाही आहे. इथे आपण पिठी साखर वापरली त्यामुळे ती लगेच विरघळते. पण तुम्ही जर आता रेग्युलर साखर वापरली असेल तर थोड्या वेळासाठी गॅसवरती पाणी गरम केलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. आणि याच्यातच आपण 1 चमचा इलायचीची पावडरसुद्धा मिक्स केली. हे मिश्रण आता मस्त आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. 1 वाटी पाणी, 1 वाटीच पिठी साखर आणि 1 चमचा इलायचीची पावडर. हे सर्व जिन्नस आता आपण मिक्स यासाठी करून घेतलं की हे मस्त आता संपूर्ण मैद्याला व्यवस्थित लागतं. पाहू शकता. छान असं एकजीव झालेला आहे. आता आपला 15 मिनिटासाठी हा मैदासुद्धा रेस्ट झालेला आहे. महत्त्वाच्या टिप्स आहेत, विसरू नका. व्हिडिओ स्किप करू नका, पुढे घेऊ नका. नाहीतर तसंच होईल, मागच्या वर्षी चांगलं झाले होते, यावर्षी काय बिघडलं लक्षात येणार नाही. तर हेच ते चुका असतात. आपण ते तुपाचं मोयन घालतो, मग ते खूप कडकडीत असतं किंवा कोमट असतं. तर मग त्याचं प्रमाण चुकतं, ती पद्धत चुकते आणि तिथे आपली शंकरपाळी बिघडते. पण यावर्षी आपण तेला तुपाचं मोयन न घालता, साखरेचा पाक न करताच हे शंकरपाळी बनवून घेत आहे. काय करतात काही जण, दुधामध्ये साखर विरघळून घेतात, ते गरम करतात, नंतर ते घालतात. ते जर चुकून जर याच्यामध्ये गरम झालंय ना, म्हणजे गरम घातलं गेलं ना, तर शंकरपाळी तेलात गेल्यानंतर विरघळतातच. म्हणून आज आपण ना पाणी गरम केलंय, ना साखर विरघळून घेतली, नाही तेला तुपाचं मोयन घातलं. अगदी सोप्या पद्धतीने केलेलं आहे, पाहू शकता. आणि हे आपल्याला चोळून भिजवायचं नाही. हा जो मैद्याचा गोळा आहे हा फक्त आपल्याला मिळवत घ्यायचा आहे. प्रमाण व्यवस्थित आहे. 1 वाटी पाणी, 1 वाटी पिठी साखर. त्यामध्ये बघा कसा मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे. चला 10 मिनिटासाठी कमीत कमी याला साईडला रेस्टवरती ठेवावंच. 10 मिनिटं तरी हे असलंच पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तास ठेवला तरी चालेल. पण वेळ नसेल, झटपट बनवायचे आहेत, बाकीचंही काही पदार्थ बनवायचे आहेत, दिवाळी आहे, भरपूर कामं आहेत, तर 10 मिनिटं तरी ठेवाच. आता लाटण्याची पद्धत बघा. लाटताना एक मोठी पोळी लाटून घ्या. थोडीशी वेगळी पद्धत आहे आजची आपली शंकरपाळी बनवायची. 100% रिझल्ट येणार तुम्हाला ही छोटीशी स्टेप केल्यानंतर. पाहू शकता जेवढी जमेल तेवढी पातळ आपण ही पोळी मस्त अशी पोळपाटभर लाटून घेतली. आता काय करायचं, जसं आपण हे दुमडून घेतो ना, तसं हे असं दुमडून घ्यायचं. याच्यामध्ये कुठला साठा वगैरे लावलेला नाही आहे, कोरडंच हे असं आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. रोल छानसा फिट्ट करून घ्यावा म्हणजे याला लेयर्स चांगले येतात. पाहू शकता.
आणि गोळा बघा आपला मस्त असा लागलेला आहे, त्यामुळे सुकं पीठ लावायची सुद्धा गरज नाही आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा परत एकदा रोल करून घ्या. मस्तच. या छोट्याशा स्टेपनी काय होणार आहे, शेवटी रिझल्ट अगदी आनंददायी मिळणार. कारण एवढी मेहनत करून जर शंकरपाळ्याला लेयर्स आलेच नाही, ते खुसखुशीत झाली नाही, तर मेहनत फुकटच गेली म्हणायची ना. पण आज तसं होणार नाही. ही रेसिपी पाहून जर तुम्ही शंकरपाळी बनवली ना, तर घरचेच काय, दिवाळीला येणारी पाहुणे मंडळी ही शंकरपाळ्याची रेसिपी तुम्हाला जरूर विचारतील. तर पाहू शकता आता ही जाडसर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. शंकरपाळे कधीही पातळ लाटायचे नाही, कारण आपल्याला त्याचे लेयर्स उठवायचे आहेत आणि लेयर्स उठवायसाठी ते हलकेसे जाडच लाटून घ्यावेत. आता चौकोनी आकारात जसं तुम्हाला याला कट करायचं आहे तसं कट करून घ्या. पाहू शकता असं मस्त आता आपण याला छान कट करून घेत आहे. दुधाची शंकरपाळी, साखरेचा पाक करून बनवलेली शंकरपाळी, बिस्किटांचे शंकरपाळे, आज मी भरपूर अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. यानंतरही करत राहील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता शंकरपाळ्याचे थिकनेस बघून घ्या. लेयर्स सध्याच दिसत आहेत. कॅमेरा थोडासा हलका फुलका आहे, त्यासाठी त्याला व्यवस्थित कॅच करत नाही तो, आणि मी एकटीच बनवते त्यामुळे थोडासा हलतो तो, त्यासाठी क्षमा असावी. तर आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या तेलामध्ये याआधीसुद्धा मी शंकरपाळी तळून घेतली, तो व्हिडिओसुद्धा एडिटसाठी ठेवलेला आहे. ती रेसिपीसुद्धा लवकरच तुमच्यासोबत येणार आहे. आता ही शंकरपाळीसुद्धा आपण याच तेलात तळून घेत आहे. आता तेलाचं टेम्परेचर बघा. बस शंकरपाळी घातली, तुमच्या लक्षात येत आहे का, अजिबात हे बबल्स आपल्या शंकरपाळ्यांवरती येत नाही आहे. एवढंच आपल्याला तेल गरम हवं. अजिबातही कडकडीत गरम तेलामध्ये कुठल्याच प्रकारची शंकरपाळे तळावे नाहीत, जर तुम्हाला वाटत असेल त्याला भरभरून अशा लेयर्स याव्या तर. कारण गरम तेलामध्ये शंकरपाळ्यांवरचा रंग बदलतो, ते कडक असे तळल्या जातात, पण ते खुसखुशीत होत नाही. म्हणून महत्त्वाची टिप्स म्हणजे अगदी मंद गॅसवरती चमचा कडची न लावता, बघू शकता असे वर आले तेव्हाच मी याच्यामध्ये झारा घातला, तोपर्यंत नाही. आणि लेयर्स बघा सध्याच काय असे उठून आलेले आहेत. मस्तच. परत आपण एकदा थोड्या वेळासाठी हे तळून घेऊयात. आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, दिसते नाही का, दिसते बघा. लेयर्स अप्रतिम आलेले आहेत या आपल्या शंकरपाळ्यांना. छोटीशी टिप्स ती आपण वाढवली ना, हलकीशी मेहनत केली आणि रिझल्ट पहा, मस्तच. शंकरपाळी लाटताना जी मी पद्धत तुम्हाला आज सांगितलेली आहे, त्या पद्धतीनुसारच शंकरपाळी तयार करा. 100% काय 1000% शंकरपाळी परफेक्ट लेयरदार आणि खुसखुशीतच बनणार. आणि तुपाचं प्रमाण जे सांगितलेलं आहे तेवढंच याच्यामध्ये घालावं. साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळतात, आणि तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर शंकरपाळी खूप जास्त तेल सोक करतात आणि तेलकट बनतात. आणि तुपाचं प्रमाण जर कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होते. म्हणून सांगितलेल्या इन्ग्रेडियंटनुसार आणि प्रमाणानुसारच शंकरपाळी बनवा, आणि अशीच मस्त लेयरदार खस्तादार गोड शंकरपाळी बनून तयार. पाहू शकता, वाव, काही बोलायची गरजच नाही. कितीही कॅमेरा हलका असो, कितीही हालो, रिझल्ट तुमच्या समोर आहे. परफेक्ट. आणि बघू शकता 2 बोटाच्या साह्याने आपली शंकरपाळी कुस्करून अशी तुटलेली आहे. लेयर्स इतके छान आलेले आहेत, अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशीच शंकरपाळी बनून तयार झाली. या दिवाळीत नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा.